नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. तर आता लवकरच येत आहे अधिक महिना. अधिक महिन्यामध्ये आपल्याला भरपूर उपाय करायचे आहेत, सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला अधिक महिना हा खूप महत्त्वाचा महिना आहे. त्यामुळे आपल्याला जितके होईल तितके दानधर्मही करायचा आहे आणि आपल्याला आपल्या आईची या महिन्यामध्ये ओटी नक्की भरायची आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्वच गोष्टी पाहणार आहोत की अधिक महिन्यामध्ये काय काय करायचे, कधी करायचे, कशा पद्धतीने करायचे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की प्रत्येक जण आपल्या मुलीला आणि जावयाला घरी जेवायला बोलून त्यांचा मान सन्मान करतात. पण लक्षात ठेवा, या अधिक महिन्यामध्ये सर्व ताईंनी, महिलांनी सर्वांनीच आपले कर्तव्य करायचे आहे. ते म्हणजे आपल्या आईची ओटी आपल्याला अधिक महिन्यामध्ये भरायची आहे. तर ती ओटी का भरावी, तर किंवा आई नसेल तर काय करावे, या सर्व गोष्टी आपण आज पाहणार आहोत. मी ज्या गोष्टी आज सांगणार आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये करायच्या आहे. अधिक महिना हा खूप शुभ महिना आहे. तर त्यामुळे आपल्याला अधिक महिन्यामध्ये अधिक शुभ कामे करायची आहेत, दानधर्म करायचा आहे. त्याचबरोबर आपण जितकी शुभ कामं किंवा जितकी पुण्याची कामं करू तितके अधिक पुण्य आपल्याला प्राप्त होते आणि आपल्यामध्ये त्याचे पुण्य अधिक दिवस आपल्याला टिकते आणि आपल्याला जे पुण्य आहे ते अधिक दिवस टिकल्यामुळे आपल्यामध्ये खूप काही बदल घडतात. आपले प्रत्येक काम हे मार्गी लागते. या महिन्याच्या प्रत्येक शुभ दिवशी आपण सुवासिनींची ओटी भरू शकतो. तर त्या सुवासिनींचा सौभाग्य अखंड टिकावे, त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये, त्यांचे आयुष्य हे सुरळीत चालावे, यासाठी आपण ही ओटी भरत असतो. आणि अधिक महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्याही दिवशी शक्य असेल त्या दिवशी तुम्ही ओटी भरली तरीही चालते. अधिक महिना हा पूजापाठ किंवा आपल्याला जे दान धर्म करायचा आहे त्यासाठी खूप शुभ मानला गेलेला आहे. तर आपली आई ही आपल्या लहानपणापासूनच खूप काही करत असते. आपल्याला छोटी छोटी कामे शिकवत असते, तसेच शिक्षणामध्ये मदत करत असते. आपले संस्कार हे आपल्या आईने भरपूर काही संस्कार दिलेले असतात. त्यामुळे आपल्याकडून जर काही छोट्या छोट्या जरी गोष्टी, लग्नानंतर छोट्या छोट्या जरी चुका झाल्या तरी असे म्हटले जाते की हे तुझ्या आईने शिकवले का. तर हे शब्द आता ऐकायला कमी मिळतात, पण हे आपल्याला भरपूर काही प्रमाणामध्ये ऐकायला मिळायचे. तर आपल्या आईने दिलेले संस्कार, आपल्या आईने दिलेली प्रत्येक शिकवण ही आईला नेहमीच काळजी असते की मुलीने आपल्या संसारामध्ये सुखी असावे, मुलीला प्रत्येक गोष्ट मिळावी. मुलीचा संसार हा सुखाचा चालला तर आईलाही आनंद मिळतो आणि मुलीला प्रत्येक गोष्ट मिळते. संसारामध्ये कुठल्याही प्रकारचे दुःख येऊ नये असेच आपल्या आईला वाटत असते. आणि तसेच आपण आईच्या पोटामध्ये 9 महिने राहिलो हे आपल्या आयुष्यामधील खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या आईची आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा अधिक महिना खूप महत्त्वाचा महिना आहे. तर या महिन्यामध्ये आपण आईची ओटी ही भरायची नक्कीच असते. जिच्या पोटी आपण जन्म घेतला आहे तिची ओटी भरायला ह्या अधिक महिन्यामध्ये विसरायचे नाही. तर आपल्याला जर आई नसेल तर आपण काय करावे, तर आपली जर मोठी बहीण असेल तर तिची ओटी भरावी किंवा चुलत बहीण असेल तिची ओटी भरावी. तसेच मावशीची ओटी भरावी, चुलतीची ओटी भरावी, काकूची ओटी भरावी. आई समान जर जे कोणी असेल आपल्याकडे त्यांची ओटी भरावी. आणि जर आपण बाहेरच राहत असू आणि आपल्याला आपल्या नातेवाईकांकडे किंवा आपल्या मावशीकडे, आत्याकडे कोणाकडेही जाणं शक्य नाही, त्यावेळेस आपल्याला आपल्या आजूबाजूला जे आई समान असे व्यक्ती वाटेल त्या व्यक्तीची ओटी भरू शकतो. ती व्यक्ती आपल्याला हमेशा मदतीला येत असेल किंवा आपल्या शेजारी काकू असेल, कोणी शेजारी आपल्याला ज्या व्यक्तीमध्ये आपल्याला आई पण दिसते त्या व्यक्तीची आपण ओटी नक्की भरावी. तर ओटी ही कशी भरावी, ओटी ही साध्या पद्धतीनेच भरावी. आपल्या चॉईसनुसार एखादी साडी, ब्लाऊज पीस, नारळ, गजरा, 16 शृंगारमधले काही शृंगाराच्या वस्तू, आपल्याला ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या गोष्टी, आपण तांदूळ किंवा गहू या गोष्टींनी ओटी भरायची आहे. किंवा जर एखाद्याची परिस्थिती असेल तर चांदीची वस्तू ही आपण ओटीमध्ये दान करू शकतो. यालाही खूप महत्त्व आहे.
आणि दुसऱ्याही एखादी वस्तू तुम्हाला जर आवडत असेल तर तीही वस्तू तुम्ही या ओटीमध्ये देऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ओटी भरू शकता. त्यामुळे तुम्हाला हे अधिक महिना हा खूप महत्त्वाचा महिना आहे. तर आपल्याला जितके होईल, आईची तर ओटी नक्की भरायची आहे, पण इतरही शुभ दिवशी आपल्याला इतर कोणाची ओटी भरता आली तर नक्की भरायची आहे. तर ओटी कोणत्या दिवशी भरावी, तर ओटी ही मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेच्या दिवशी, दुर्गाष्टमीच्या दिवशी अशा शुभ दिवशी भरली तर अतिउत्तम. पण अधिक महिन्यामध्ये कोणताही दिवस हा कोणत्याही दिवशी ओटी भरली तरीही चालते. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला जितके होईल तितक्या वेळा किंवा देवीची ही ओटी भरावी. आपण ज्या पद्धतीने देवीची ओटी भरतो त्याच पद्धतीने आपण आईची किंवा इतरांची ही ओटी भरायची आहे. अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याचे जे पुण्य असते ते पुण्य आपल्याला या महिन्यामध्ये आपल्या पदरी पाडून घ्यायचे आहे. आपल्या आईची ओटी भरण्याचे हे खूप महत्त्वाचे दिवस आहे. तर या हा अधिक महिन्यामध्ये वाया न घालवता आपण आपल्याला आपल्या सोयीनुसार किंवा आईच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी, ज्या दिवशी आपल्याला शक्य होईल त्या दिवशी आपण ओटी भरायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अधिक महिन्यामध्ये दानधर्मालाही खूप महत्त्व आहे. जे गरजू लोक आहेत त्यांना तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही दान करा. आपल्याला जितके दानधर्म करता येईल ते आपल्या पुण्यामध्ये तितक्या पटीने आपल्याला आपले पुण्य वाढणार आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये जितके शक्य होईल तितके दानधर्म करा, पूजा पाठ करा. अधिक महिना हा खूप शुभ महिना आहे. त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.